हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण तुमचा जो टॉपिक नंबर 14 आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 मधला कोणता होता? इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्या इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंटवरती बेस्ड जे काही तुमच्या बुकमध्ये सॉल्व एक्झाम्पल आहे ते आणि प्लस तुमच्या एक्सरसाइजमध्ये जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. त्यातील जेवढे होतील तेवढे आज बघूयात. आधी समजून घ्या कशा पद्धतीने काय करायचं असतं आणि नंतर मग आपण रिमेनिंग एक्झाम्पल सॉल्व करूयात. सी, फर्स्ट ऑफ ऑल आय वॉन्ट टू टेल यू, जेव्हा तुम्ही न्यूमरिकल सोडवता अवघड काही नसतं. पहा, हे जे फिजिक्सचे न्यूमरिकल्स असतात किंवा एक्झाम्पल्स असतात याच्यामध्ये काय करायचं असतं तर एक फॉर्म्युला जो काही आहे त्या एका फॉर्म्युल्याला वेगवेगळ्या फॉर्म्युलाजमध्ये कन्व्हर्ट करता आलं पाहिजे. आणि ते कशावरून समजलं पाहिजे? आपलं जे न्यूमरिकल काय आहे त्याच्यामध्ये जे दिलेलं आहे त्याच्यावरती बघून दिलं आहे काय आणि आपल्याला शोधून काय करायचं आहे, फाइंड आउट काय करायचं आहे याच्यावरती आपल्याला ते फॉर्म्युलेज कन्व्हर्ट करता आले की आपल्याला न्यूमरिकल्स सॉल्व करता येतात. पहा, अवघड काही नसतं. थोडंसं तुम्हाला किचकट वाटतं, तुम्ही इग्नोर करता हा जो न्यूमरिकलचा पार्ट आहे तो काही अवघड वाटणार नाही आहे. पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहूयात कशा पद्धतीने ते सोडवायचे म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. सी, फर्स्ट ऑफ ऑल आय वॉन्ट टू डिस्कस यू सम इम्पॉर्टंट पॉइंट फ्रॉम दिस टॉपिक. व्हॉट इज द टॉपिक? टॉपिक इज अ इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. पहा, हा जो टॉपिक आहे हा काहीही अवघड नाही आहे. पहा, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट इन 9th स्टँडर्ड यू हॅव स्टडीड ऑलरेडी द वन टॉपिक अँड दॅट वन इज नथिंग बट दी करंट इलेक्ट्रिसिटी. हा जो टॉपिक आहे त्या टॉपिकचाच पुढचा जो भाग म्हणता येईल तो हा आहे. पहा, इयत्ता 9वी मध्ये तुम्ही करंट इलेक्ट्रिसिटी हा टॉपिक शिकलेला आहात. करंट इलेक्ट्रिसिटीचाच पुढचा भाग, एक्स्ट्राचा भाग जो काही आहे तो हा आहे. मग त्या करंट इलेक्ट्रिसिटीमधल्या काही बेसिक टर्म्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. व्हॉट इज मीन बाय पोटेन्शियल, व्हॉट इज मीन बाय पोटेन्शियल डिफरन्स, व्हॉट इज मीन बाय करंट, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिसिटी. After that, what is mean by resistance, what is mean by resistivity, what is the Ohm's law. ह्या सगळ्या गोष्टी बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पहा, आता जास्त काही सांगत नाही. करंट इलेक्ट्रिसिटी याचा अर्थ मी तुम्हाला सांगते. व्हॉट इज करंट इलेक्ट्रिसिटी? मीन्स इट इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट. पहा, करंट इलेक्ट्रिसिटी, करंट प्रोड्यूस होतो. कुणामुळे प्रोड्यूस होतो तर इलेक्ट्रॉनमुळे प्रोड्यूस होतो. कोण रिस्पॉन्सिबल असतं त्याला? इलेक्ट्रॉन्स रिस्पॉन्सिबल असतात. आणि हे इलेक्ट्रॉन्स ऑलवेज मूव्स फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल अँड करंट इज ऑलवेज फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. हे तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये शिकलेलं आहात. पहा, आता हे 9th स्टँडर्डमधलं आहे. करंट इलेक्ट्रिसिटी काय आहे, ओहम्स लॉ काय आहे, त्याच्यानंतर रेझिस्टन्स काय आहे. रेझिस्टन्स अपोजिट टू करंट आहे. करंट म्हणजे काय? दी फ्लोइंग कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. व्हाईल द अदर हँड रेझिस्टन्स म्हणजे काय? इट इज द कॅपॅसिटी ऑफ सबस्टन्स और इट इज अ कॅपॅबिलिटी ऑफ सबस्टन्स टू अपोज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन और टू अपोज द फ्लो ऑफ करंट. ओके, आणि हे तुम्ही इयत्ता 9वी मध्ये शिकलेला आहात. पहा, आता आपल्याला इयत्ता 10वी मध्ये ह्या सगळ्या बेसिक टर्म्स 9वी मधल्या आहेत. इयत्ता 10वी मध्ये आपल्याला जो सगळ्यात पहिलाच पॉईंट दिलेला आहे व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग आहे आणि खूप सोपा आहे. पहा, काय आहे हो? द कन्व्हर्जन ऑफ ऑर द एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन युझिंग इलेक्ट्रिक करंट असं काहीतरी आहे, बरोबर? किंवा जो पहिला पॉईंट आहे तो काय आहे? दी लॉ, जूल्स लॉ ऑफ हीटिंग, हो की नाही? आता जूल लॉ ऑफ हीटिंग हा काय आहे? खूप सोपा आहे बाळांनो. पहा, एक तुम्हाला छोटंसं उदाहरण देते. ज्या वेळेस तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावता किंवा टी व्ही पाहता, खूप वेळ गेम खेळता, काय होतं त्या ठिकाणी? एका सर्टन पॉईंटला, एका सर्टन अमाऊंटला तुम्हाला असं जाणवतं की तुम्ही जो खेळताय, गेम खेळताय, त्या गेम खेळताना तुमचा तो मोबाईल जो आहे हात तापलेला तुम्हाला हाताला लागतो. किंवा आपण बघा म्हणतो, अरे बापरे किती मोबाईल गरम झाला आहे. किंवा गेम खेळताना असू दे किंवा जास्त वेळ जर का तुम्ही यूज करत राहिला त्याचा तर आपल्याला ते डिव्हाइस गरम झालेलं लागतं. गेमच्या बाबतीत सेम आहे. त्याच पद्धतीनं जेव्हा तुम्ही टी व्ही बघत असता तर टी व्ही जर का 4-5 तास कंटिन्यू चालू राहिला तर काय होतं त्या ठिकाणी? तर तो देखील गरम झालेला जाणवतो. त्याच पद्धतीनं जेव्हा तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावता तेव्हा काय होतं त्या ठिकाणी? मोबाईल चार्जिंगला लावता तेव्हा देखील काय होतं? आफ्टर सम टाईम जेव्हा मोबाईलची बॅटरी फुल होते, तुम्हाला सांगितलं जातं बघा बॅटरी फुल झालेली आहे ती काढून घ्या बाजूला,
का हो? कारण की तेव्हा आपण तो मोबाईल आपल्याला गरम झालेला दिसतो. या सगळ्या केसेसमध्ये प्रत्येक केसमध्ये प्रत्येक डिव्हाइस गरम होते. याचाच अर्थ काय आहे? जेव्हा एखाद्या सबस्टन्समधून किंवा एखाद्या सर्किटमधून एखाद्या डिव्हाइसमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो तेव्हा तिथं काय होतं? देर इज अल्सो फॉर्मेशन ऑफ और अल्सो प्रोडक्शन ऑफ हीट टेक्स प्लेस. ज्यावेळेस पहा जेवढा तुम्ही जास्त इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो तेव्हा तिथं काय होते हो? हीट प्रोड्यूस होते. आता हीट ही कन्सेप्ट कशाशी रिलेटेड आहे? हीट ही कन्सेप्ट पॉवरशी रिलेटेड आहे. बरोबर. म्हणजे जेवढं जास्त करंट फ्लो होईल किंवा इलेक्ट्रिक करंट पासआउट होईल तेवढी जास्त प्रोडक्शन ऑफ हीट होणार आहे. जेवढं जास्त तुम्ही मोबाईल चालवणार तेवढा जास्त तो गरम होणार. कन्सेप्ट लक्षात येतोय का? पहा मी काय सांगितलं, जेवढं जास्त वेळ इलेक्ट्रिसिटी पासआउट होईल तेवढं तिथं बरोबर जास्त हीटसुद्धा प्रोड्यूस होणार आहे. म्हणजे तिथं काय होणार आहे? पॉवरसुद्धा प्रोड्यूस होणार आहे. मग याच्याशीच रिलेटेड आपण काही फॉर्म्युलेज पाहणार आहोत. आधी फॉर्म्युलेज समजून घ्या आणि फॉर्म्युल्यावर बेस्ड एक्झाम्पल नथिंग असतात बाळांनो. फक्त लक्षात यायला पाहिजे की ती कशा पद्धतीने सोडवायची असतात. हे क्लिअर झालं? हा तुमचा पहिला पॉईंट होता, जूल्स लॉ ऑफ हीटिंग. ओके, मी तुम्हाला ते सांगितलं कशा पद्धतीने तिथं हीट प्रोड्यूस होते हे लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस एखाद्या सर्किटमधून एखाद्या डिव्हाइसमधून इलेक्ट्रिसिटी पास आउट होत असेल ॲट दॅट टाईम दी हीट इज प्रोड्युसेस. काय होतं? हीट तिथं प्रोड्यूस केली जाते, पॉवर तिथं प्रोड्यूस केली जाते, त्या ठिकाणी उष्णता प्रोड्यूस केली जाते. मग 9th स्टँडर्डमध्ये इन टॉपिक नंबर 2 दॅट वन इज नथिंग बट दी वर्क अँड एनर्जी, त्याच्यामध्ये तुम्ही पॉवर म्हणजे काय हे देखील शिकलेला आहात. पॉवरचा पण फॉर्म्युला शिकलेला आहोत. व्हॉट इज द युनिट फॉर पॉवर हे पण शिकलेला आहोत, हो की नाही? पॉवरचा कन्सेप्ट आलेला आहे आणि त्याच्यावरतीच बेस्ड आपल्याला काही न्यूमरिकल्स बघायचे आहेत. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण फॉर्म्युलेज बघूया की फॉर्म्युला तयार कसा केला जातो आणि तयार केलेल्या फॉर्म्युलाचं कन्व्हर्जन कसं करायचं आणि नंतर आपण न्यूमरिकल्स बघूयात. क्लिअर झालेला आहे? पहा, इयत्ता 9वीमध्ये तुम्ही ओहम्स लॉ शिकलेला आहात. ओहम्स लॉ काय आहे हो? इट्स ऑल अबाउट दी करंट. ओके, अँड इट्स शोईंग द रिलेशन बिटवीन पोटेन्शियल डिफरन्स अँड रेजिस्टन्स. सी काय सांगितलेलं आहे? करंट हा पोटेन्शियल डिफरन्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, तर करंट हा रेजिस्टन्सला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. असं जे काही लॉ आहे तो कोणी सांगितलेला आहे? ओहमनी सांगितलेला आहे. सी, फर्स्ट ऑफ ऑल आपण फॉर्म्युलेज बघूयात कशा पद्धतीनं फॉर्म्युले डिराईव्ह करायचे आणि त्याचं कन्व्हर्जन कशा पद्धतीनं करायचं. पहा, द फर्स्ट वन इज दी ओहम्स लॉ. आता ओहम्स लॉचं इक्वेशन काय आहे हो? मी काय म्हटलं की I is directly proportional to V. What is I? I is the current. V, what is V? V is the potential difference. हे तुम्ही 9वीला शिकलेला आहात. आणि R म्हणजे काय? R म्हणजे रेजिस्टन्स. हे झालं. आणि ह्या तिघांचं रिलेशन कोणी दाखवलं? ओहम्स या सायंटिस्टनं दाखवलं आणि तो लॉ आपण 9वीला शिकलेला आहे. काय आहे इक्वेशन? पहा, I is directly proportional to V and inversely proportional to R. Clear? I is directly proportional to V. V is the potential difference. R is the resistance. From this equation, I can write here I is equal to VR. बरोबर? I is equal to VR. समजा आपल्याला गिव्हन इक्वेशनमध्ये पोटेन्शियल डिफरन्स आणि रेजिस्टन्स दिला असेल तर आपण काढायचं आहे काय? करंट काढणार आपण. जर का आपल्याला दिलेल्या इक्वेशनमध्ये करंट फाइंड आउट करायचं असेल तर आपण कोणतं इक्वेशन वापरणार? I is equal to VR. क्लिअर झालं? हे कसं आलं? त्या इक्वेशनवरून, म्हणजे कोणावरून? ओहम्स लॉवरून. सी, इफ आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट पोटेन्शियल डिफरन्स, जर का मला पोटेन्शियल डिफरन्स काढायचा असेल आणि करंट आणि रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिलेली असेल, व्हॉट विल बी द फॉर्म्युला? बघा, आपण कन्व्हर्जन्स करायला शिकायची. कन्व्हर्जन आली की मग न्यूमरिकलमध्ये काही नसतं. समजा मला करंट आणि रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिलेली आहे आणि फाइंड आउट मला पोटेन्शियल डिफरन्स करायचा आहे. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच V. तर मी काय करणार आहे? V इज इक्वल टू IR. बरोबर का? इक्वेशन काय मिळणार मला? V इज इक्वल टू IR. इफ आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट R, जर का मला पोटेन्शियल डिफरन्स आणि करंटची व्हॅल्यू दिली असेल तर दिस इक्वेशन बिकम्स R इज इक्वल टू V अपॉन I. फॉर्म्युला किती मिळाले आपल्याला? एकाच फॉर्म्युल्यावरून, आणि हे तुम्ही 9वीला शिकलेला आहात. ओहम्स लॉवरून आपल्याला एकूण 3 फॉर्म्युले मिळाले. बरोबर? आता जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपला जो पहिलाच पॉईंट आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंटमधला,
इट्स ऑल अबाउट जूल्स लॉ. जूल्स लॉ कशाच्या संदर्भात सांगतो? हेच की मी तुम्हाला काय सांगितलं, जेव्हा कोणत्याही इलेक्ट्रिक सर्किटमधून किंवा इलेक्ट्रिक सर्किटमधून जेव्हा इलेक्ट्रिसिटी पासआउट होते तेव्हा त्या ठिकाणी हीट प्रोड्यूस केली जाते, म्हणजेच पॉवर तिथं प्रोड्यूस होते. आता पहा, त्या पॉवरसाठी आपण एक फॉर्म्युला पाहिलेला होता बाळांनो. पॉवर प्रोड्यूस होते म्हणजेच काय होतं त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची मूवमेंट होते. इलेक्ट्रॉनची मूवमेंट होते म्हणजे इलेक्ट्रॉनकडून काहीतरी वर्क होतं म्हणजेच त्या ठिकाणी काहीतरी त्यांची एनर्जी पासआउट होते आणि ती एनर्जी किती वेळात झाली हे डिराईव्ह कोण करतं, तर पॉवर. सो आपण पॉवर इज इक्वल टू, पहा सगळ्यात पहिला जो तुमचा आहे तो पॉवर इज इक्वल टू काय म्हटलं मी, एनर्जी अपॉन टाइम. बरोबर. आता या ठिकाणी एनर्जी म्हणजेच काय म्हटलं, एनर्जी पहा, समजा मी आता इथून इथपर्यंत चालतीये, इथून आणखी तिथपर्यंत चालती, म्हणजे इनिशियल पॉईंट टू फायनल पॉईंट टू इनिशियल पॉईंट, हे जे काही माझी मूवमेंट होतीये म्हणजे माझ्याकडून काहीतरी वर्क होते, म्हणजेच माझ्याकडून काय केली जाते, एनर्जी तिथं माझी लागतीये. म्हणून मी काय केलं, पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाईम. आता एनर्जी लागते म्हणजेच माझ्याकडून कधी एनर्जी लागली, तर कशासाठी लागली, वर्क डन होण्यासाठी. सो मी इथं एनर्जी म्हणजेच वर्क डन पण लिहू शकते. सो मी इथं काय लिहिणार आहे, एनर्जी म्हणजेच वर्क डन लिहिणार आहे. आता पहा, वर्क डन W इज इक्वल टू काय असतो बाळांनो, वर्क डन W इज इक्वल टू माझ्याकडून जे झालेलं आहे, किंवा आता इलेक्ट्रिक सर्किटच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर इलेक्ट्रॉन्स मूवमेंट करतात. बरोबर, मूवमेंट करतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, म्हणजेच तिथं काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होणार. पोटेन्शियल डिफरन्समुळे आपोआपच तिथं काय क्रिएट होणार, करंट क्रिएट होणार, करंट प्रोड्यूस होणार. आणि करंट प्रोड्यूस होणार हे सगळं किती वेळात होणार हे दाखवणारं, म्हणजेच ते काय लिहू शकतो आपण, वर्क डन लिहू शकतो, W लिहू शकतो. सो W म्हणजे मी काय म्हटलं, पोटेन्शियल डिफरन्स. बरोबर, इनटू करंट इनटू ते जे काही होते हे किती वेळात होते हे दाखवणारं, म्हणजे मी काय लिहिलं, टाईम लिहिलं. सो मला W म्हणजे काय मिळालं, W इज इक्वल टू V इंटू I इंटू टी मिळालं. बरोबर. आता W म्हणजेच वर्क डन, तर मला जे हे इक्वेशन मिळालेलं आहे त्याची मी व्हॅल्यू इथं घालते. पहा, सो पॉवर इज इक्वल टू मी काय लिहिणार आहोत इथं, पॉवर इज इक्वल टू वर्क डन डिवायडेड बाय टाईम. वर्क डन म्हणजेच W इज इक्वल W अपॉन टाईम. आता व्हॉट इज W इज इक्वल टू V इंटू I इंटू टी डिवायडेड बाय टी. टी गेटिंग कॅन्सल. सो पॉवर P इज इक्वल टू VI. काय मिळालं मला, पॉवर P इज इक्वल टू VI. समजलं हे कसं मिळालं. आता नाव व्हॉट इज V ची व्हॅल्यू काय आहे, IR आहे. मग आपण ह्या इक्वेशनमध्ये V ची व्हॅल्यू घालूयात बाळांनो. हां, इक्वेशन 1 समजा मी म्हटलं, फक्त कन्व्हर्जन शिकायचे आपण. कन्व्हर्जन आली की आपल्याला न्यूमरिकल सोडवता येतात. पहा, त्या ठिकाणी V ची व्हॅल्यू काय आहे, P इज इक्वल टू V ची व्हॅल्यू मी डिरेक्टली घालू का, IR आहे की नाही, मग IR घातली इंटू I केलं. इक्वेशन काय मिळालं मला, P इज इक्वल टू I स्क्वेअर R. हे इक्वेशन दुसरं मिळालं. बरोबर. काय केलं समजलं, इक्वेशन पहिलं जे होतं त्या इक्वेशनमध्ये V ची व्हॅल्यू घातली. V ची व्हॅल्यू काय आहे, IR आहे. IR गुणिले I म्हणजेच काय मिळालं, I स्क्वेअर R मिळाले. ओके. नाव आता हे जे इक्वेशन मला मिळालंय ह्या इक्वेशनला मी R नी मल्टिप्लाय पण करू शकते आणि डिवाइड पण करू शकते. पहा, सो मल्टिप्लाइंग अँड डिवाइडिंग असं लिहूयात. मल्टिप्लाइंग अँड डिवाइडिंग द इक्वेशन 2. व्हॉट विल बी द इक्वेशन बघा, मल्टिप्लाइंग अँड डिवाइडिंग द इक्वेशन 2 बाय R. आरने काय करायचं आपण त्याला मल्टिप्लाय पण करायचं आहे आणि डिवाइड पण करायचं. इक्वेशन काय होईल पहा, P इज इक्वल टू IR स्क्वेअर इंटू R इंटू R. काय केलं, मल्टिप्लाय केलं, खाली काय केलं, डिवाइड केलं. पहा, व्हॉट इज द इक्वेशन, I स्क्वेअर, इथे काय मिळणार आहेत, R दोनदा आहेत म्हणजे R स्क्वेअर झालं, हो की नाही. मग ह्या दोघांना मी काय करते, ब्रॅकेटमध्ये घालते. पहा, काय मिळणार आहे,
P इज इक्वल टू आय आर ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय आर. बरोबर, कॅन्सल केले नाहीत मी, काय केलं ते ब्रॅकेटमध्ये घातले आणि खाली त्याला आर केलं किंवा डिवाइड बाय आर केलं, म्हणजे हे इक्वेशन नंबर मला 3 मिळालं. कोणासाठी? पॉवरसाठीच. आता पहा, आय आर म्हणजेच काय आहे? आय आर म्हणजेच व्ही आहे. सो मी इथे इक्वेशन परत काय लिहिणार आहे? तर आपण इथं लिहूयात इक्वेशन नंबर 4 किंवा इथंच लिहूयात. आय आर म्हणजेच काय आहे? व्ही आहे. सो पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर किंवा डिरेक्टली व्ही स्क्वेअर अपॉन आर. दिस इज द इक्वेशन नंबर 4. पहा, पॉवरसाठी पीसाठी मी किती इक्वेशन्स काढली हो? किती इक्वेशन आपण डिराईव्ह केली? एकूण 4 इक्वेशन डिराईव्ह केली. ओके, आणि वरची आपण जी कशासाठी बघितली? ओहम्स लॉसाठी बघितली. सो एकूण इक्वेशन्स आपण काढलेली कुठं लिहूया तो? तर वरती लिहिते मी. पहा कोणकोणती इक्वेशन आपण फाइंड आउट केली. तर इथं लिहूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय काढलं? I is equal to VR. After V is equal to IR. R is equal to V upon I. ही 3 इक्वेशन्स. ओके, त्याच्यानंतर P साठी पॉवरसाठी कुठली कुठली इक्वेशन्स काढली? पहा, इक्वेशन नंबर 1 P is equal to VI. सेकंड कोणतं मिळालं? दिस इज दी इक्वेशन नंबर 1. This is equation number 2 for P. This is equation number 3 for P. आणि this one is the equation number 4 for P. पॉवरसाठी एकूण 4 इक्वेशन्स काढलेले आहेत. बोर्डवर जे काही देते ते आहे तसंच्या तसं तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. ओके, P इज इक्वल टू दुसरं काय मिळालं आहे आपल्याला? P इज इक्वल टू आय आर स्क्वेअर, सॉरी आय स्क्वेअर आर. P इज इक्वल टू आय आर ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय आर. द फोर्थ वन P इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. आणखी 2 इक्वेशन याच्यामध्ये ॲड करा. W इज इक्वल टू व्ही इंटू आय इंटू टी. दॅट इज नथिंग बट दी वर्क डन. आणि आणखी एक इक्वेशन ॲड करा. Q इज इक्वल टू काय असतो? चार्ज इज इक्वल टू काय असतं? तर आय अपॉन आर. हे इक्वेशन्स तुमच्या वहीमध्ये कुठंतरी नोट डाऊन करून ठेवा. पहा, आता आपलं एक्झाम्पल बघूयात. खूप सोपं आहे. आधी आपण एक्झाम्पल वाचूयात. काय सांगितलेलं आहे पहा. A 6 meter long wire is made up from alloy nichrome. 6 मीटरची एक लांब वायर आहे. ती कशापासून मेडअप केलेली आहे? तर ती नायक्रोमपासून तयार केलेली आहे. इज शेप्ड इनटू ए कॉईल अँड गिवन फॉर प्रोड्युसिंग हीट. काय केले? हीट प्रोड्यूस करण्यासाठी ती कॉईलमध्ये राऊंड केलेली आहे. इट हॅज अ रेझिस्टन्स 22 ओहम. रेझिस्टन्स दिलेला आहे आपल्याला, म्हणजेच आर दिलेला आहे. Can we get more heat if the wire is cut into half of its original length? काय विचारलंय? जर का ती वायर आपण कट केली 2 तुकड्यांमध्ये तर आपल्याला जास्त हीट मिळेल का? अँड शेप्ड इनटू ए कॉईल. जर का आपण ती कॉईलमध्ये शेप केली. फॉर गेटिंग एनर्जी द 2 ends ऑफ वायर आर कनेक्टेड टू ए सोर्स विथ पोटेन्शियल डिफरन्स 220 व्होल्ट असं सांगितलेलं आहे. पहा, म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आता गिव्हनमध्ये काय काय दिलेलं आहे ते बघूयात आपण. पहा, गिव्हन इथं लिहिताना सोल्युशन लिहिताना गिव्हनमध्ये काय दिलं आहे हो? 22 ओहम. म्हणजे हा काय झाला? तर हा आर झाला. सो आर इज इक्वल टू 22 ओहम. आर म्हणजेच रेझिस्टन्स आहे. सो इथं लिहूयात आपण रेझिस्टन्स. ओके, पहा, नंतर आणखी काय दिलेलं आहे? पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच मी काय सांगितलं तुम्हाला? व्ही आहे. सो व्ही इज इक्वल टू किती आहे? सॉरी 220 ओहम नाही, 22 ओहम. आणि इथं 220 व्होल्ट. ओके, पोटेन्शियल डिफरन्स व्ही इज इक्वल टू 220 व्होल्ट. नाव आता जर
जर का आपल्याकडं व्ही आहे आणि आर आहे, रेझिस्टन्स दिलाय, व्ही दिलाय, तर आपल्याला काढायला काय सांगितलं आहे, एनर्जी. ओके, हीट किती प्रोड्यूस झालेली आहे त्याच्यामध्ये, किती हीट प्रोड्यूस होईल, म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी काय काढायचं आहे, पॉवर काढायची. तर मला सांगा यातला कोणता फॉर्म्युला तिथं मॅच होईल, आर आणि व्ही दिलेला आहे. सो आपल्याला फॉर्म्युला नंबर कोणता यूज करावा लागेल, फॉर्म्युला नंबर 4 वापरावा लागेल. सो सोल्युशन P इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर, कारण की आपल्याकडे व्हीची व्हॅल्यू आहे, आरची व्हॅल्यू आहे. पहा आता पहिल्यांदा आपल्याला कोणाचं काढावं लागेल, 2 ठिकाणी काढावं लागेल की नाही, एक कॉईल विथ अ फुल वायर हे काढावं लागणार, आणि दुसरं काय काढावं लागणार, कॉईल विथ अ हाफ वायर, कारण की त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे, कॅन वी गेट मोर एनर्जी वेन वायर इज कट इन टू 2 एंड्स. त्यामुळं आपल्याला 2 ठिकाणची काढावी लागणार आहे आणि कुणाची जास्त असेल हे देखील आपल्याला काढावं लागणार आहे. सो पहिल्यांदा आपण इथे लिहूया ए कॉईल विथ हाफ, कॉईल विथ फुल वायर, पहिलं कॉईल विथ फुल वायर. सो पी पॉवर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. आता व्ही किती आहे पहा, व्ही 220 आहे, 220चा स्क्वेअर डिवायडेड बाय आर किती आहे 22 ओहम, बरोबर. आपण हे सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळणार आहे पहा, हे किती येणार आहे 48,400 एवढं याचा आन्सर येणार आहे, डिवायडेड बाय 22 विच इज इक्वल टू 2200 वॅट लिहिलं मी. आता वॅट का लिहिलं, कारण की पॉवरला युनिट काय असतं तर वॅट असतं, हे लक्षात आलं. काहीही अवघड केलेलं नाही आहे. इथं फक्त मी व्हीची व्हॅल्यू घातलेली आहे, इथं आरची व्हॅल्यू घातलेली आहे, रेझिस्टन्स पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर केलेला आहे आणि त्याचा आन्सर काढलेला आहे. पहा हे झालं ए. आता आपण काढू बी. हे कशासाठी काढलं, फुलसाठी काढलं. आता आपण ए कॉईल विथ हाफ वायर म्हणू, हो की नाही, हाफ वायर. आता सेम फॉर्म्युला अगेन, पॉवर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. व्हॉट इज व्ही, व्ही इज इक्वल टू 220 स्क्वेअर. व्हॉट अबाउट दी आर. पहा आर मी इथं 22च लिहिणार का हो, का आणखी काही वेगळा लिहिणार का, आहे तेच लिहिणार. तर पहा या ठिकाणी आर आपल्याला 22 लिहून चालणार नाही. का चालणार नाही, कारण की इथं एक कॉईल विथ फुल वायर, हो की नाही. आपण काय करणार आहे, जर का ती कॉईल कट करणार आहे तर त्याचा रेझिस्टन्स पण काय होणार आहे, हाफ होणार आहे. जेव्हा फुल होती तेव्हा आपण 22 लिहू शकतो, पण आता इथं मी पॉवर कितीसाठीची काढते, हाफसाठीची काढते. हाफसाठी काढते म्हटल्यानंतर रेझिस्टन्स पण मला काय करावं लागणार आहे, हाफच लिहावं लागणार आहे. सो 22च्या हाफ किती येतं, 11 येतं. सो मी या ठिकाणी 11 ओहम लिहिणार. आता पहा 11 ओहम इथली व्हॅल्यू, डिव्हायडेशनची व्हॅल्यू कमी झाली तर तुम्हाला माहिती आहे आन्सर हे कसं येतं, डबल येतं. सो व्हॉट विल बी द आन्सर, 48,400 डिवायडेड बाय 11 विच इज इक्वल टू 4400 वॅट. इथंपर्यंत उत्तर संपलं का हो आपलं, नाही संपलं. आपण काय म्हणू शकतो, इट मीन्स दॅट ए कॉईल विथ हाफ वायर प्रोड्यूसेस मोर एनर्जी, or after cutting the wire the energy is produced is more. So आपण इथे लिहूयात, thus energy is produced after cutting the wire is मोर. म्हणजे सेकंड नंबरची जी काही आहे त्याची कशी जाणार आहे, एनर्जी जास्त येणार आहे. सो काय आलं, इफ हॅज अ रेझिस्टन्स, इफ काय विचारलेलं आहे पहा, कॅन वी गेट द मोर हीट इफ द वायर इज कट इन टू हाफ. येस, वी गेट मोर हीट वेन द वायर इज कट इन टू हाफ. मिळाली ना आपल्याला मोर एनर्जी. सो बघा पहा अशा पद्धतीनं आपण एक एक्झाम्पल या ठिकाणी सोडवलेलं आहे. पहा आत्ताच आपण एक एक्झाम्पल बघितलेलं आहे. दस द एनर्जी इज प्रोड्यूस्ड. ती एनर्जीच्या ऐवजी आपण इथं हीट लिहूयात, कारण की आपण हीट काढली ना, पॉवर काढली ना. सो
दस हीट इज प्रोड्यूस्ड आफ्टर कटिंग द वायर इज मोर, और असं म्हणू शकतो आपण द मोर हीट विल बी प्रोड्यूस आफ्टर द कटिंग वायर इंटू हाफ. ओके, अशा पद्धतीनं लिहू शकतो. हे पहिलं एक्झाम्पल. पहा आता आपण दुसरं एक्झाम्पल पाहूयात. दुसरं एक्झाम्पल पाहण्याच्या आधी थोडंसं इथं करेक्शन करू. करेक्शन अशी आहे, करेक्शन काही जास्त नाही आहे, थोडंसं आपण क्यूचा जो फॉर्म्युला लिहिला आहे त्या क्यूच्या फॉर्म्युलामध्ये पहा क्यू अपॉन टी इज इक्वल टू आय असं लिहूयात. क्यू म्हणजेच चार्ज आहे, अपॉन टी म्हणजेच टाईम आहे, आणि आय म्हणजेच करंट आहे. आणि हे तुम्ही इयत्ता 9वीमध्ये शिकलेला आहात. बाकीचं आपलं ओके आहे. नाव दुसरं एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल पहा काय आहे. A cell is connected to 9 ohm resistance because of which heat of 400 joule is produced per second due to current flowing through it obtain the potential difference across the resistance. काय सांगितलेलं आहे पहा. A cell is connected to 9 ohm resistance. एक सेल आहे तो एका रेजिस्टरला जोडलेला आहे की त्याचा रेजिस्टन्स किती दिलेला आहे 9 ओहम दिलेला आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं त्यांनी पहा बिकॉज ऑफ विच हीट इज प्रोड्यूस्ड. किती हीट प्रोड्यूस होतीये तर 400 जूल एवढी हीट प्रोड्यूस होतीये पर सेकंड. हे महत्त्वाचं आहे, हे विसरायचं नाही. ड्यू टू करंट फ्लोईंग थ्रू इट. मग त्याच्यातून जो काही रेजिस्टन्सची जोडणी केलेली आहे त्यातून करंट किती प्रोड्यूस होतोय 400 जूल हीट प्रोड्यूस होतीये. कशामुळं जो काही करंट फ्लो होतोय त्या सर्किटमधून, त्यामुळं हीट कितीची प्रोड्यूस होतीये 400 जूलची. तर आपल्याला काढायला काय सांगितलेलं आहे पहा ऑब्टेन्ड द. ऑब्टेन म्हणजे काढा. काय काढायचं आहे पोटेन्शियल डिफरन्स मीन्स व्ही काढायचं आहे आपल्याला अक्रॉस द रेजिस्टन्स. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण गिव्हन लिहूयात. गिव्हन म्हणजे आपल्याला दिलं काय काय आहे. काय दिलं हो. एक तर आपल्याला 9 ओहम. 9 ओहम म्हणजेच काय आहे रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स म्हणजेच काय आहे आर आहे. सो आर इज इक्वल टू आर म्हणजेच रेजिस्टन्स 9 ओहम. ओके, कोणाला कळत नसेल आर म्हणजे मी इथं रेजिस्टन्स लिहिते. ओके, आणखी काय दिलेलं आहे पहा बिकॉज ऑफ विच हीट इज प्रोड्यूस. किती 400 जूल पर सेकंड. हे विसरायचं नाही. पहा काय सांगितलंय हीट इज प्रोड्यूस्ड. कितीची सांगितली आहे 400 जूल पर सेकंड. बरोबर बरोबर लिहिलेलं आहे मी पर सेकंड किंवा 1 सेकंड लिहूयात. पर सेकंड म्हणजे काय 1 सेकंड दिलं आपण. आता जेव्हा जूल अपॉन सेकंद असतं ना बाळांनो, तेव्हा जूल अपॉन सेकंद म्हणजेच काय असतं विच इज इक्वल टू वॅट्स. आणि वॅट म्हणजेच काय असतं तर वॅट म्हणजेच पॉवर असते. सो आपल्याला हे जे दिलेलं आहे ते आपण काय लिहू शकतो P इज इक्वल टू. सो मी इथं काय लिहिणार आहे P पॉवर इज इक्वल टू पॉवर P इज इक्वल टू 400. ओके, 400 जूल पर सेकंड असं लिहिलं तरी चालेल. म्हणजे माझ्याकडे गिव्हनमध्ये काय काय आहे पहा रेजिस्टन्स आहे, आर आहे, पॉवर P आहे, आणि काढायचं आहे काय फाइंड आउट काय करायचं आहे. सो व्हॉट विल बी द पोटेन्शियल डिफरन्स. सो पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू हाऊ मच. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच व्ही इज इक्वल टू हाऊ मच. सांगा बरं मला आता फॉर्म्युला कोणता वापरणार मी. इथं आर दिलेला आहे, पी दिलेला आहे, व्ही काढायचं आहे. सो वरच्या फॉर्म्युलातला कुठला फॉर्म्युला मी वापरू तर पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. सो फॉर्म्युला कोणता घेणार आहे मी इथं पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. माझ्याकडे पी आहे आहे, माझ्याकडे आर आहे आहे, आणि मला काढायचं आहे काय पोटेन्शियल डिफरन्स. सो पहा मी इथं काय लिहिणार आहे 400 जूल पर सेकंड. नंतर व्ही स्क्वेअर मला काढायचं आहे. सो व्ही स्क्वेअर अपॉन 9 ओहम. इथंपर्यंत समजलं काय काय केलं. आता पहा आपण काय करणार आहे हे आणि हे मल्टिप्लिकेशन करणार आहे, कारण की आपल्याला काढायचं आहे काय व्ही स्क्वेअर काढायचं आहे. व्ही म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स. सो मी इथं काय केलं 400 गुणिले 9 काय करणार आहे इथं बरोबर व्ही स्क्वेअर. आता व्ही स्क्वेअर काढायचं आहे, वर्ग आहे, स्क्वेअर आहे, म्हणजेच मला इथं काय करावं लागणार याचं अंडर रूट घ्यावं लागणार. म्हणून व्ही इज इक्वल टू काय करणार आहे मी अंडर रूट ऑफ 400 इंटू
9 बरोबर. सो v इज इक्वल टू 400चं रूट किती येतं 20, 9चं रूट किती येतं 3. सो v बिकम्स किती आलं 23 जा 60. सो v इज इक्वल टू 60. 60 इज पोटेन्शियल डिफरन्स अँड व्हॉट इज द काय म्हणतो आपण व्हॉट इज द युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इज v. सो v इज इक्वल टू 60 व्होल्ट बरोबर की नाही. v काय आला 60 व्होल्ट. सो आपण काय लिहिणार आहे द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेझिस्टन्स इज. हे स्टेटमेंट खालचं लिहायला विसरायचं नाही बरं का. द पोटेन्शियल डिफरन्स across the resistance is 60 व्होल्ट. क्लिअर झालेलं आहे. न्यूमरिकल समजले. हे दोन कशा पद्धतीने आपण सॉल्व केलेले आहेत. जेवढं दिलेलं आहे जेवढं सॉल्व केलेलं आहे वहीमध्ये नोट डाऊन करून घेत चला.